श्री स्वामी समर्थ. आपल्या देवघरातील दिव्याची वात पूर्ण जळून जाणे किंवा वाचणे कोणता संकेत देते? आपण आपल्या देवघरामध्ये रोज दिवा लावतो. असं कोणतंही घर नसेल की त्या घरात रोज दिवा लावला जात नसेल. दिवा लावणे हे आपल्या हिंदू धर्मियांच्या प्रत्येक घरात सायंकाळी आणि सकाळी हा दिवा लावला जातो. त्यामुळे या दिव्यात जी आपण वात लावतो, तर या वातीसंबंधी आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. तुम्ही कधी विचार केला आहे का किंवा पाहिले आहे का की जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा तो तुमच्या जीवनात कोणते संकेत देतो? तुमच्या दिव्याची वात पूर्णपणे जळून जाते का ती अर्धवट जळून राहते? दिव्याच्या वातीत फूल बनण्याचा काय अर्थ आहे? तुम्हाला माहीत आहे का की आधीच जळालेल्या दिव्यात पुन्हा वात लावणे तुमच्या समस्या वाढवू शकतात आणि किती काळ, किती वर्ष एकाच दिव्याचा वापर करणे शुभ मानले जाते? ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही तुमच्या पूजा घरात दिवा लावताना काही चुका करत असाल तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतील. दिव्याची वात पूर्ण जळून जाणे किंवा काही भाग वाचणे यामागे विशिष्ट संकेत असतात, जे आपल्यासाठी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा काही वेळा आपला दिवा अचानक विझतो, तर कधीकधी पूजा झाल्यावर दिवा लावून ठेवतो आणि काही वेळाने वात अर्धवट जळून राहते किंवा काही वेळा पूर्ण जळते आणि त्यात फूलही तयार होते. या सर्व गोष्टींचे वेगवेगळे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असतात. सर्वप्रथम, जर दिव्याच्या वातीत फूल बनले तर त्याचा अर्थ काय होतो? मित्रांनो, जर तुमच्या दिव्याच्या वातीत फूल बनत असेल तर याचा अर्थ असा आहे की भगवान तुमच्या प्रार्थनेला स्वीकारत आहे आणि ते तुमच्या पूजेमुळे प्रसन्न आहेत. जर तुमच्या घरात दिव्य शक्तींची उपस्थिती असेल आणि त्या देखील पूजेमध्ये सहभागी होत असतील तर दिव्याच्या वातीत एकाहून अधिक फूल तयार होते आणि कधीकधी देवी देवतांचे रूपही दिसू लागते. म्हणूनच जर तुमच्या दिव्याच्या वातीत फूल तयार होत असेल तर तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. दिवा लावण्याचे काही विशिष्ट नियम आहेत जे तुम्ही पाळले पाहिजेत. जर तुम्ही आधीच जळालेल्या दिव्यात नवीन वात लावून पुन्हा दिवा लावत असाल तर यामुळे दुर्भाग्य तुमच्या मागे लागते. जर दिव्यात आधी जळालेल्या वातीची राख किंवा काजळी असेल आणि तुम्ही त्यात नवीन वात लावून दिवा पेटवला तर देव प्रसन्न होण्याऐवजी नाराज होतात. यामुळे तुमच्या आयुष्यात गंभीर अडथळे निर्माण होतात. तुमची कामे बिघडू लागतात, तुमच्या तिजोरीतील धन कमी होऊ लागते आणि नवीन धनप्राप्तीचे मार्ग बंद होतात. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा तो स्वच्छ आणि पवित्र असावा. तसेच काही लोकांना सवय असते की ते काही दिवसांनी आपला दिवा बदलतात, पण असे करू नये. ज्या दिव्याने तुम्ही पूजा करता तो दिवा कधीही बदलू नका. तो दिवा सिद्ध होऊ द्या. जेव्हा एखादा दिवा दररोज भगवंतासमोर पेटतो तेव्हा तो दिवा काळानुसार सिद्ध होतो. देवाची सकारात्मक ऊर्जा त्या दिव्यात येते आणि जेव्हा तुम्ही हा दिवा पेटवता तेव्हा तुमचे तन आणि मन दोन्ही पवित्र होतात. म्हणूनच तुम्ही रोज तो दिवा स्वच्छ करा, त्यात नवी वात ठेवा आणि दिवा पेटवा. तुम्ही ज्या वेळेस दिवा लावाल त्यावेळेस तो स्वच्छ करून त्याच दिव्यात पुन्हा वात लावा. पण जर तुम्ही चुकूनही हा दिवा बदलला तर तुमच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात. म्हणून तुमचा दिवा कधीही बदलू नका. 10 ते 20 वर्ष तुम्ही तोच दिवा सतत वापरा आणि दिवा सिद्ध होऊ द्या. याचा चमत्कार तुम्हाला तुमच्या घरी दिसेल. जर तुमच्या घरात किंवा व्यवसायास कोणाची दृष्ट लागली असेल आणि व्यवसाय नीट चालत नसेल तर हा दिवा तांब्याच्या भांड्यात पाण्यासह ठेवून रात्रीभर तसेच ठेवा. सकाळी हे पाणी तुमच्या घरात व दुकानात शिंपडा. यामुळे तुम्हाला लगेचच परिणाम दिसू लागतील. जेव्हा आपण सतत एकाच वस्तूचा वापर पूजेसाठी करतो तेव्हा ती वस्तू शुद्ध होते आणि भगवंताची ऊर्जा त्यात सामावते. म्हणून कधीही तुमच्या मंदिरातील दिवा बदलण्याची चूक करू नका. जर तुमच्या मंदिरातील दिवा तुटला, खराब झाला किंवा खंडित झाला तेव्हाच तुम्ही तो बदलू शकता.
पण तरीही तो दिवा फेकू नका, तर तो दिवा तुमच्या घरात सुरक्षित ठेवा, कारण तो भगवंताच्या सकारात्मक ऊर्जेचा भांडार असतो. जर तुमच्या दिव्याची वात पूर्ण जळत नसेल आणि त्यात तूप म्हणजे घी शिल्लक राहत असेल, तर याचा काय परिणाम होतो? सर्वप्रथम हे पहा, जर तुम्ही कोणत्याही झाडाची पूजा करत असाल आणि त्या पूजेमध्ये पेटवलेला दिवा पूर्ण जळत नसेल किंवा त्यात तूप वाचत असेल, तर यामुळे तुमच्या घरात आजारपण वाढू शकते आणि हा आजार तुम्हाला सहज सोडणार नाही. म्हणून जेव्हा तुम्ही कोणत्याही झाडाखाली, मंदिराच्या बाहेर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पूजा करत असाल, तेव्हा हे नक्की पहा की दिव्याची वात पूर्ण जळली आहे आणि त्यात तूप उरलेले नाही. हे तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. तसेच जर तुमच्या घरातील मंदिरात दिव्याची वात पूर्ण जळत नसेल किंवा पूजा करताना दिवा वारंवार विझत असेल, तर हे संकेत देतात की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे. ही ऊर्जा तुमच्या पूजेमध्ये अडथळे आणण्याचे काम करते. आपल्या घरात जर काही वाईट शक्ती असतील किंवा अशा नकारात्मक ऊर्जा असतील ज्या तुमच्या घरात भगवंताची कृपा नको असते, तर त्या तुमची पूजा यशस्वी होऊ देत नाहीत. कारण एका ठिकाणी एकाच प्रकारची ऊर्जा टिकू शकते. सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्तींना हे कधीच नको असते की तुमच्या घरात देवी देवतांची कृपा राहावी. जर भगवंतांची कृपा तुमच्या घरावर असेल, तर या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संपतो. म्हणूनच या वाईट शक्ती तुमच्या पूजेत अडथळे आणतात, ज्यामुळे दिवा वारंवार विझतो किंवा वात पूर्ण जळत नाही. या सर्व गोष्टींपासून बचाव करण्यासाठी तुम्ही खऱ्या मनाने भगवंतांचे स्मरण केले पाहिजे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा भगवंताकडे प्रार्थना करा की तुमच्या आजूबाजूची सर्व नकारात्मक ऊर्जा दूर जावी आणि भगवंतांची कृपा तुमच्यावर सदैव राहावी. या नकारात्मक शक्तीपासून बचाव करण्यासाठी दिवा लावताना गंगाजलाने एक गोल वर्तुळ तयार करा आणि त्यात आत दिवा ठेवा. कारण गंगाजल अत्यंत पवित्र मानले गेले आहे आणि महादेवाचा आशीर्वाद त्याला प्राप्त आहे. गंगाजलात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही, त्यामुळे ते कधीही खराब होत नाही आणि प्रत्येक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेत रूपांतरित करते. जर तुम्ही गंगाजलाने तयार केलेल्या वर्तुळात दिवा ठेवला, तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या पूजेत अडथळा आणू शकणार नाही आणि तुमचा दिवा विझू शकणार नाही. यामुळे तुम्ही निर्विघ्नपणे तुमची पूजा पूर्ण करू शकाल आणि देवी शक्ती तुमच्या जीवनात कृपा आणि आशीर्वाद देत राहतील. तसेच आपण दिवा लावल्यानंतर, पूजा केल्यानंतर रोज आपल्या घरात कापूर पेटवावा. कापुराने आपल्या घरात सर्व कानाकोपऱ्यात कापूर फिरवावा. यामुळे सुद्धा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा ही वाढीस लागते. पण हा बदल होण्यासाठी तुम्हाला काही वेळ जावा लागतो. लगेचच हे बदल तुम्ही आज कापूर लावला आणि उद्या तुम्हाला तुमच्या घरात बदल दिसून येईल अशी तुमची अपेक्षा असेल, तर तसे होणार नाही. हे उपाय करण्यासाठी तुम्हाला काही कालावधी जावा लागतो, तरच त्याचे फळ आपल्याला मिळते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.